नमस्कार मंडळी, कशी आहे सगळे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आजचा ब्लॉग म्हणजे मी काटेकल शिजवणार आहे आणि काटेकल कशी शिजवायची ते मी आज या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे. आणि त्याची भाजी पण करतात ते मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे कशी करतात ते. मग ती काटेकल कशी साफ करायची, धुवायची किती वेळा, तर मग आम्ही या व्हिडिओ मध्ये बघूया. तर मग चलो. चांगली धुवून घ्यायची, त्याची माती निघेपर्यंत. अजून एकदा हे शेवटचं धुवून घेते, म्हणजे चांगली धुतलेत, एवढी माती निघत नाही पाण्यात, है ना. चांगली साफ झालेत, माती निघत नाही. आणि हे असं काढून टाकायचं सगळी केस, गुलगुल करून टाकायचा गोट्या. हे पण त्याचे दाणे काढून घ्यायचे. ही चांगली धुवून आणल्यात मी आता त्याच्यावरची ही केस आहेत ना ती काढते. म्हणजे धुतानाच काढायचे असतात, पण माझ्या एका हातात मोबाईल होता ना म्हणून मला काढायला नाही जमलं. आता मी काढते. आता मी साफ केलंय ना म्हणून जरा परत धुवून घेते. कुकर मध्ये शिजवते, नाहीतर मी चुलीवर शिजवते. आज मी कुकरवर शिजवते. पण हे शिजायला टाकायच्या आधी पण कट करून टाकायचं, कारण मीठ मग चांगलं लागतंय. आता मी 2 भाग करून टाकणार आहे. 2 भाग करायचे, नाहीतर असं कट मारलात ना एवढूसा तरी पण चालेल, मग मीठ चांगलं लागतं. छोटे आहेत ना त्यांना कट मारून घेते, आणि मोठा आहे ना त्याचे भाग करणार, तुकडे करणार. ह्याच्यात ना असं स्लाइस करणार, तुकडे करणार आणि मग टाकणार. असे मोठे काटेकल असतात ना त्याचे तुकडे करायचे. आतमधून असं पांढरं पांढरं असतं ते. आता मी ह्याच्यामध्ये पाणी ओतते. बुडेल इतकं कुकरमध्ये पाणी ओतायचं, म्हणजे ही काटेकल त्याच्यामध्ये पाण्यामध्ये बुडतील नाही इतकं कुकरमध्ये पाणी ओतायचं. म्हणजे जास्त पण ओतायचं, जेवढा आपण ओततो ना डाळीसाठी किंवा बटाट्यांसाठी शिजायला तेवढंच टाकायचं पाणी. आणि मग मीठ, म्हणजे मी तुम्हाला बोलते ना उपवासाच्या दिवशी पण खातात, मग ते उपवासाच्या दिवशी खायचं असेल ना तर तुम्ही उपवासाचं मीठ टाकू शकता आणि खाऊ शकता. मी काय आता आज काय उपवास काय नाही म्हणून असंच खाणार आहे करून, म्हणून आता नेहमीच मीठ टाकते. आणि मीठ म्हणजे जेवढी तुम्ही काटेकल शिजायला टाकाल ना त्या चवीनुसार टाकू शकता. मी आता अर्धा चमचा टाकला, म्हणजे तेवढं मीठ बसलं आणि त्याला चांगलं लागेल. त्याला 4-5 किंवा 5-6 शिट्या काढायच्या, मग काटेकल तयार आहे. आता शिट्या येतील 7. अरे मिस्टेक हो गया सर. माझा कुकर नाही अँटिक आहे, तसं एक सेकंद नाही जातं, म्हणजे असं नाही
अशी नाही शिट्टी आहे, माझा कुकर असा त्यामुळे त्या 5-6 शिट्ट्या झाल्या असतील आणि शिजले पण असतील काटेकरचे. मग आता हा कुकर थंड झाल्यावर बघूया कसे झाले, खाया. कुकर थंड झालाय आणि त्याची वाफ पण गेले. मग आता आपण उघडूया त्याला. चांगली शिजली. आता मी याचं ना पाणी ओतून बाहेर येतात, बाहेर जाऊन पाणी ओतून येते आणि मग एका डिश मध्ये काढते. पाणी वगैरे झालं बाहेर, आता एका डिश मध्ये काढून घेते. एवढी सांडली ना काटेकर मस्त शिजले. थोडी थंड होऊ देत काय. रुको जरा, सबर करो. थोडं 5 मिनिट जाऊ दे, म्हणजे थंड होते. लगेच थंड होते पण काल बाहेर एवढी थंडी चालू आहे ना, थंड व्हायला फार वेळ लागणार नाही. माणूस एवढा कुठं म्हणजे हे थंड व्हायला काय आहे, 5 मिनिटं पण पुरते थंड व्हायला, म्हणून जरा थंड होते. दुकानात जाऊन येते म्हणजे थंड होते लगेच. बोलले होते ना दुकानात जाऊन येईपर्यंत हे थंड होते. माणसांची जेवढी आकडी झाले ना थंडी पडून पडून गावाला, ते ह्यांचं काय आहे. बघूया हे असं होतं शिजल्यावर. सेम बटाट्यासारखंच असतं. असं चांगलं साफ करायचं, म्हणजे हे बारीक बारीक असतं ना ते पण काढायचं. तर काय आणि मी बोलली होती ना काटेकलगाची भाजी पण करतात. म्हणजे आपण बटाट्याला जशी फोडणी देतो ना तशीच करायची. म्हणजे उकळून घ्यायचं, त्याची कापं करून घ्यायची, फोडं करून घ्यायची काटेकलगाची. मग कांदा, टोमॅटो, मिरची, लसूण हे सगळं फोडणीला द्यायचं. तिखट मीठ टाकायचं कांदा लसूण फ्राय झाल्यानंतर. आणि ह्याचे जे तुकडे केलेले असतात ना पीस, ते त्याच्यामध्ये कांदा टोमॅटोमध्ये टाकायचे आणि 5-10 मिनिटं परतून घ्यायचं. थोडंसं 5 मिनिटं वाफवायचं आणि बंद करायचं गॅस. झाली भाजी. जशी आपण बटाट्याची करतो तशीच याची करायची बस. ती पण भाजी मस्त लागते. अभी मजा आएगा ना भिड़ो. आणि हे चुटकू गजब बेइज्जती. त्याला पण मीठ मस्त लागलाय. हे असंच चाललं ते पण. याला पण मीठ मस्त लागलंय कारण मी कट करून टाकलं तर म्हणून. मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.